चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थाच्या तस्कराविरोधात मोठी कारवाई केली आहे। ओडिसातून गांजा आणून चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून 3 महिला व 2 पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 11 किलो गांजा, 1 ऑटो आणि 1 मोबाईल संच असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मोहम्मद युनिस अली उर्फ बादशाह, लालचंद केसरकर, उमा नुनावत, ललिता दामले आणि आरती परते यांना अटक करण्यात आली आहे। तसेच ओडिशातील मुनिगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजीत पारसपेट आणि रामबाबू हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की काही महिला ओडिसा राज्यातून गांजा घेऊन बल्लारपूर मार्गे राजुरा येथे विक्रीसाठी जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर राजुरा सास्ते मार्गावर सापळा रचला। संशयित ऑटो थांबवून झडती घेतली असता महिलांच्या पिशव्यांमध्ये 11 किलो अवैध गांजा आढळून आला। या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पोलिसांनी गांजासह ऑटो आणि 4 मोबाईल संच असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे।